नमस्कार, अंजली ब्लॉग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज मी बनवणार आहे फॅब्रिक झुमका। तर फॅब्रिक झुमका कशा प्रकारे असतो तेही तुम्हाला दाखवते। तर तुम्ही पाहू शकता मी सुद्धा फॅब्रिक टॉप्स वेअर केलेले आहेत। हे बघा, खूप सुंदर असे फॅब्रिक टॉप्स दिसतात आणि फॅब्रिक ज्वेलरी तुम्ही साडीवरती, ड्रेसवरती किंवा जीन्स वरती सुद्धा तुम्ही वेअर करू शकता। जीन्स वरती तुम्ही असे टॉप्स वेअर करू शकता, खूप सुंदर असे दिसतात। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे फॅब्रिक झुमका कसा असतो। काही एकदम हे नाहीये, म्हणजे अवघड नाहीये की बनवताना खूप अडचणी येतील वगैरे, असं काही नाहीये। फक्त माझ्याकडे हे अशा प्रकारे बेस मी तयार करून ठेवलेले आहेत। फक्त खाली डूल्स लावायचे आहेत आणि ते सुद्धा रेडी आहेत। तर तुम्हाला मी दाखवणार आहे डूल्स कशा प्रकारे लावायचे। चला, इथे आहे स्टड, हे आहे जम्पिंग रिंग, इथे आहेत बीड्स, त्यानंतर इथे आहेत डूल्स आणि हे आहेत टूल्स। हे आहेत टूल्स। ह्या टूल्सचा वापर आपण होल पाडण्यासाठी केला जातो। ते पाहू शकता तुम्ही, टोक आहे इथे, हा होल पाडण्यासाठी ह्याचा वापर केला जातो। त्यानंतर इथे मी फॅब्रिक बेस तयार करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। फॅब्रिक बेस तयार करून घेतले, ह्यामधला मी हा एक कलर घेते, हे दोन कलर बनवून घेते। आज तुम्हाला बेस पासून झुमका कसा बनवायचा तो मी दाखवणार आहे। ऑलरेडी आपण इथे फॅब्रिक लावून घेतलेला आहे, फक्त इथे आपल्याला झुमका लावून घ्यायचा आहे। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, ह्या टूल्सने इथे आपल्याला अगदी बरोबर होल पाडायचा आहे। खालच्या साईडला होल पाडून घ्यायचा आहे, बरोबर मधोमध थोडीशी जागा ठेवायची आहे आपल्याला आणि अगदी बरोबर मधोमध आपल्याला होल पाडून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता, थोडासा टोक इथे असा बाहेर आलेला आहे आणि इथे मी होल पाडून घेतलेला आहे। हे बघा, असा होल पाडून मी घेतलेला आहे इथे। त्यानंतर काय करायचंय, टूल्सने आपल्याला रिंगचं नोज ओपन करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपण टाकणार आहोत झुमका। पाहू शकता तुम्ही, असा झुमका टाकलाय मी। आणि त्यानंतर काय करायचं, जर का तुम्हाला असं नाही करायचं असेल आधी, तर पहिलं तुम्ही काय करायचं तुम्हाला दाखवते। ह्या जम्पिंग रिंगचं जरा टोक एकदम स्ट्रेट करायचं आहे आपल्याला, पाहू शकता। आणि हे टोक ह्या होलामध्ये आपल्याला असं घालून घ्यायचं। हे बघा, बाहेर काढून घ्यायचं आपल्याला। हे बाहेर काढल्यानंतर आहे ना आपल्याला, म्हणजेच आपल्याला झुमका इझी जाईल। त्यानंतर आपण हे झुमका घालून घेणार आहोत अशा प्रकारे। आणि मग हे टोक ह्या टोकाला जॉईंट करून घ्यायचं आहे। आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका। हा खूप सुंदर असा व्हिडिओ आहे। आपण जेव्हा लेडीज साडी ब्लाऊज शिवतो, त्या साडी मधला किंवा ब्लाऊज मधला एखादा कपडा उरतो किंवा ड्रेस पीस मधला कपडा उरतो, तर तुम्ही ड्रेस पीस वरती सुद्धा असं मॅचिंग इयरिंग्स बनवू शकता घरच्या घरी। खूप सुंदर असा झुमका लागलेला आहे बघा। आता आपल्या साईडला आपल्याला इथे बीड्स लावून घ्यायचे आहेत जम्पिंग रिंगने। इथे जम्पिंग रिंग टाकून आपल्याला त्यामध्ये बीड्स घालून घ्यायचे आहेत। सेम प्रोसेस आहे, आपण इथे जिथे जसं होल पाडले तिथे आपण दोन्ही साईडला आपण होल पाडून घेणार आहोत। अगदी जवळ नाही घ्यायचं, थोडंसं लांब घ्यायचंय। पाहू शकता, इथून बाहेर आलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे सुद्धा होल पाडून घ्यायचा आहे। दोन्हीच बाजूला मी होल पाडून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे। जम्पिंग रिंगचं जे टोक आहे, नोज आहे, ते ओपन करून घ्यायचं आहे आपल्याला असा।
अशा प्रकारे स्ट्रेट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या होलामध्ये आणि ह्या होलामध्ये घालून घ्यायचं आहे। पाहू शकता मी इथे जम्पिंग रिंग घालून घेतलेले आहे। थोडंसं हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालणार आहोत आपण ओन्ली 5-5 बीड्स घालून घेणार आहोत। तुम्हाला जर जास्त घालायचे असतील तर तुम्ही जास्त सुद्धा घालू शकता ह्याच्यामध्ये, पण शक्यतो फार कमी घाला तरच त्याला लुक येऊ शकतो। आणि मग हे जॉईन करून घ्यायचंय आपल्याला। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला साईडला सुद्धा करून घ्यायचं आहे, सेम प्रोसेस। अशा प्रकारे आपण डोल्स लावून घेतलेले आहेत, पाहू शकता खूप सुंदर असं दिसतं आणि वेअर केल्यावर खरंच खूप छान वाटेल। तर आपण दुसरं सुद्धा झुमका सेम पद्धतीने बनवून घेणार आहोत। पाहू शकता इथे मी डोल्स लावून घेतलेत, सेम पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडला सुद्धा होल पाडून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर MDF शीट नसेल तर तुम्ही कार्डबोर्ड जो आपल्याकडे असतो म्हणजे वहीचा पुठ्ठा किंवा पुस्तकाचं एखादं जाड पेज वगैरे असेल किंवा त्यावरचं कव्हर जरी जाड असेल तर त्याचं तुम्ही कटिंग करून सुद्धा तुम्ही इयरिंग्स बनवू शकता आणि तुम्ही कोणत्याही शेपमध्ये कट करू शकता। हे इथे आपले दोन्ही झुमके तयार झालेले आहेत, पाहू शकता। आता आपण ह्याला स्टड लावून घेणार आहोत। खूप सुंदर असे झुमके आपले तयार झालेले आहेत। जास्त करून ऑफिस मधल्या स्त्रिया ज्या असतात त्यांच्यासाठी खूप सोपी अशी एक पद्धत आहे। तुमच्याकडे जर MDF शीट नसेल किंवा छोटासा एखादा कपडा कॉटनचा उरलेला असेल एखादा तुकडा, तर त्या तुकड्यामध्ये तुम्ही कार्डबोर्डच्या साहाय्याने असे इयरिंग्स बनवू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलंय हे जे डोल्स आहेत ते तुम्हाला विकत आणण्याची काही गरज नाहीये। जर तुमच्याकडे एखादं जुनं असेल झुमका तर तुम्ही त्या पद्धतीने ह्याचा वापर करू शकता। तर आजचा व्हिडिओ फॅब्रिक झुमक्याचा कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा। तर तुम्हाला दाखवतो मी वेअर करून झुमका कशा प्रकारे दिसतो ते। खूप सुंदर असं झुमक्याची डिझाईन पण आहे आणि कलर पण खूप छान दिसतो बघा। खूप सुंदर असं वाटते वेअर केल्यावरती आणि पार्टी वेअर तर नक्कीच तुम्ही म्हणू शकता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि अजून काही जर का तुम्हाला जर काही शिकायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी नक्की बनवण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद।